आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी जे आहेत तर TV9 मध्ये स्वागत। आपण एक ट्विट केलेला आहे, एकंदरीत काय त्या ट्विटचा अर्थ म्हणायचा? नुकताच नितेश राणेंनी असं वक्तव्य केलं होतं, कोणताही मुस्लिम मावळा किंवा शिलेदार राजांच्या फौजेत नव्हता, आणि आपण ट्विट केलेलं एक लिस्टच ट्विट केली आहे। काय मला वाटतं माननीय मंत्री महोदयांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे। शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे केवळ हिंदूंचं राज्य नव्हतं, ते केवळ मुस्लिम विरोधी राष्ट्रही नव्हतं, तर ते 18 पगड जाती 12 बलुतेदारांचं स्वराज्य होतं। त्याच्यामुळे ना त्यांनी त्याला भोसलेशाही म्हटलं, ना त्यांनी मराठेशाही म्हटलं, ना त्यांनी शिवशाही म्हटलं, त्यांनी स्वराज्य असं म्हटलं। आणि ज्यावेळेस ते त्यांचं भाषण मी ऐकलं संगमेश्वरला, ते काहीतरी बोलले परवा। आता शिवाजी महाराजांचा एकंदरीत जर इतिहास बघितला तर घोडदळातील सेनापती सहाय्यक हा सिद्दी हिलाल नावाचा मुसलमान आहे, घोडदळातील सरदार सिद्दी वाहवा नावाचा मुसलमान आहे, शिवाजी महाराजांचा अंगरक्षक आणि लष्कराचा हजारी फोंड्यांचा किल्लेदार सिद्दी इब्राहिम आहे, नूरखान बेग हा स्वराज्याचा पहिला सरनौबत आहे, मदारी मेहतर महाराजांच्या विश्वासू सेवकांपैकी एक आहे, काझी हैदर महाराजांचा पारसी पत्रव्यवहार त्यांनी सांभाळला होता, त्याचप्रमाणे शमा खान हे सरदार होते, सिंधी अंबर वहाब हे हवालदार होते, हुसेन खान मियाना हे लष्करात अधिकारी होते, रुस्तमे जमान महाराजांचा खास मित्र होता, दर्या सारंग आरमाराचा पहिला सुभेदार होता, इब्राहिम खान आरमारातील अधिकारी होता, दौलत खान आरमार प्रमुख होता, सुलतान खान आरमाराचा सुभेदार होता, आणि विजापूर गोवळकोंड्यावरून स्वराज्यात आलेले 750 पठाण हे मुसलमानच होते। घोडदळातील 4 पथकं मोगली चाकरी सोडून स्वराज्याकरता घोडदळात आली होती, आणि यावर अधिकृत प्रमाणपत्र शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयन महाराजांनी दिलं। त्याच्यामुळे कोणीतरी असं बोलावं आणि महाराष्ट्रामध्ये वितुष्ट निर्माण करावं असं कृपा करून होता कामा नये। शिवाजी महाराजांना हिंदू सैनिकांनी साथ दिली, मुस्लिम मावळ्यांनी पण साथ दिली। त्यामुळे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जर आपला अभ्यास नसेल, 4थीच्या पाठ्यपुस्तकात आपण शिकलो ना हे सगळं नसेल, तर मी आता अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांना इतिहासाची काही पुस्तकं वाचायला देतो, आणि जे शिवचरित्राचे रचयिते आहेत, म्हणजे शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिला गेलेला ग्रंथ त्यांच्यावर कवी परमानंदाचा, तो शिवभारत आहे। आता शिव हिंदुस्थानी असं नाव करतालच त्याला, शिव हिंदुस्थान, पण त्यांनी शिवभारत लिहिलं। भारत म्हणजे आपलं अखंड सर्व लोकांचं जाती समूहाचं राष्ट्र, इंडिपेंडंट नॅशनल म्हणजे बाबासाहेबांनी विथ द पीपल ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे। त्यामुळे भारत ही व्याख्या करताना शिवभारत ही व्याख्या केली गेली, त्यामध्ये सुद्धा आणि तात्कालीन संदर्भ साधनामध्ये कुठेही शिवाजी महाराजांनी मुस्लिम द्वेष केला नाही। उलट कुराणाची प्रत सापडली तर महाराज सन्मानानं डोक्याला लावून ते मुस्लिम सैनिकांकडे द्यायचे, आणि त्यामुळे हे इतकी मुस्लिम शिवाजी महाराजांसोबत जुळले। आता कोणी काही बोलतं त्याला काय अर्थ आहे? त्यांनी असं वक्तव्य करू नये, पुस्तकं वाचावी अशी मित्र म्हणून माझी त्यांना विनंती आहे। आता नवीनच विषय निघालेला आहे, मल्हार सर्टिफिकेट असेल, हलाला झटका, हे सगळे विषय निघत आहे, कुठेतरी असं दुही निर्माण होते समाजातही, ते निर्माण होते। हिंदू आणि मुसलमानांना या राज्यात सुरक्षित राहायचं आहे। आता हलाल आणि मल्हार सर्टिफिकेट हे विषय महत्त्वाचे नाही आहेत। मी सरकारमध्ये ते आहेत, मी पण सरकारमध्ये आहे। माझी विनंती आहे की बाबा, शेतकऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे कोण हलाल आणि कोण मल्हार, या मल्हार सर्टिफिकेट यापेक्षा शेतकरी कसा जगवता येईल याकरता त्यांनी लक्ष द्यायला, कारण ते मंत्री आहेत। त्याच्यामुळे असं काहीतरी विवाद करायचे आणि कोणातरी एका समूहाला आपण अनसेफ आहोत राज्यामध्ये असं वाटायचं। आता त्यांच्या पक्षाचे मुख्तार अब्बास नक्वी नाही आहेत का? शाहनवाज हुसेन भाजपमध्ये नाही आहेत का? म्हणजे शाहनवाज हुसेन मुस्लिम तुम्हाला चालतात, मुख्तार अब्बास नक्वी पण BJPमध्ये त्यांना स्वीकारलेलं आहे। आणि अशा वेळी राणेसाहेबांनी असं वक्तव्य करणं, मला असं वाटतं थोडं त्यांनी देवेंद्रजींचं मार्गदर्शन त्यांना कमी पडतं कीच काय नेमकं मात्र याच्यामध्ये समन्वय साधाल तुम्ही? समन्वय काय, आता एखाद्यांनी वक्तव्य केलं असेल तर ठीक आहे, ते वक्तव्य करतात, दुसऱ्या वेळेस आम्हाला प्रतिक्रिया देणं, कारण आम्हाला या देशाचं संविधान आम्ही सर्व आमचा श्वास मानतो, आणि संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींनी संविधानिकच बोललं पाहिजे। मित्र म्हणून आमची समजवण्याचा प्रयत्न आहे। आता ते शेवटी प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, पण थोडा आधार असला काही बोलण्याला तर बोललं पाहिजे। उगाच महायुतीच्या बाबतीत लोकांच्या मनात रोष निर्माण होईल असं त्यांनी, मी, कोणी पण असं वक्तव्य करू नये। नक्कीच दुसरीकडे जर पाहायला गेलं तर जयंत पाटलांचं एक विधान चर्चेत आलेलं आहे, माझा काही भरोसा नाही, ही एक घटना, आणि दुसरीकडे आपणही आज विधान भवनामध्ये जयंत पाटलांसोबत चर्चा केली आहे बराच वेळ, काय चर्चा होती आणि विधानाचा काय अर्थ म्हणायचा? गेल्या अनेक महिन्यांपासून जयंत पाटील साहेबांच्या तोंडी अशी अनेक विधानं आलेली आहेत। मध्यंतरी मी अनेकांच्या संपर्कात आहे असं पण त्यांचं विधान होतं, त्यामुळं आता मला असं वाटतं की तिथं त्यांचं असं श्वास गुदमरल्यासारखा होतो आहे,
त्यामुळे लवकरच ते काहीतरी निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. आणि राहिला प्रश्न माझ्या भेटीचा, तर ते म्हणजे कोइन्सिडेंटली झालेली भेट होती. मी तिथे पायऱ्यांवर उभा होतो आणि त्यांनी मला कालचे आंदोलन जे मी केलं होतं त्या संदर्भात विचारलं, तेवढंच आमचं डिस्कस झालं, बाकी काही नाही. पण एवढ्या मोठ्या नेत्याची तिथे जर दमछाक होत असेल किंवा काही अलीकडचा नवा नेता जो त्या पक्षात उदयाला आला तो जर त्रास देत असेल मानसिक, तर ते साहेब तेवढे स्वाभिमानी आहेत. त्यामुळं काही ना काहीतरी ते विचार करतील किंवा त्या मनस्थितीत ते आहेत असं मला दिसतं. काय नवीन निर्णय घेऊ शकता, काय वाटतं? ते त्यांना माहीत. मी काही तेवढा मोठा नाही सांगायला. पण जे काही निर्णय घेतील ते त्यांच्या मतदारसंघाच्या जनतेच्या हिताचा आणि त्यांना विश्वासात घेऊनच ते घेतील. पक्षातला नवा नेता कोण? कुठं? त्यांच्या पक्षातला नवा नेता? त्यांच्या पक्षात आता दगड काढला की नेते व्हायला लागले. म्हणजे इकडे पापं करायची तिकडं जाऊन धुवायची कुंभमेळ्यामध्ये, लोकांना तीर्थ वाटायचं, असा तो नवा अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला नेता आहे. आता नाही, पण सोमवारी सांगेल त्या बाबतीत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरीचे. कॅमेरा पर्सन संकेत पंडितसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.